नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व. मला जायचं आहे आम्हाला याच्या ग्रुपला टाटा पॉवरला, पण माझ्या मुलं आता उशीर झालेला आहे कारण की 12ला निघायचं आमचं प्लॅन होतं. आता 1 वाजून 10 मिनटं झालेली आहेत. सर्व पोरं सर्व तापले माझ्यावर. बघूया आता काय होतं आहे, कसं आहे आजचा प्लॅन, कसं आहे आजचं नियोजन, सर्व तुम्हाला दाखवतो. कंटिन्यू करावेच ब्लॉगला आणि सपोर्ट करा. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? नमस्कार मंडळी, कसे आहेत? नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. तर नमस्कार मंडळी, आता आम्ही चाललेलो आहोत टाटा पॉवरला आणि आमचा ग्रुप आता निघत आहे. टाटा पॉवरला जायला सज्ज होतोय. सगळं मटेरियल वगैरे घेतलेलं आहे आणि कल्पेश भाऊजींनी थोडा टाइमपास केलेला आहे. आता काय करणार, त्याला आपलाच माणूस आहे. आणि आता निघतोय आम्ही. भाकरी कुठे आहेत? भाकरी कुठे आहेत? मग भाकरी दे कुणाकडे आहेत? भाकरीने बिर्याणी कुठे रे? काय जाऊ नाही, इथं माणिक मसल ना. कोण येतो? माग म्हणा निघाला का टॉप मध्ये का? So guys, या ठिकाणी एंट्री झालेली अनरॉक्स गाडी पहिले सांग, कुठल्या गाडीत बसायचे? अरे ती भूमिकेला सोडायचे. मग त्या गाडीत बसू. हा तोपर्यंत बस. पण इथं डायरेक्ट तुम्ही बघू शकता अनरॉक्स बनवले पुन्हा एकदा. अजून ड्रेसिंग मारले का नाही? आता या पिला ड्रेसिंग मारले. तर गाईज अनिकेत पाटील पण या ठिकाणी आता आलेला आहे. ज्याला तुम्ही माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल एकविरेच्या, तिथून आता डायरेक्ट तिथनं तो गायब झाला. त्याला आज कमबॅक केलाय त्यांनी. त्याला पण आज गाडा करायला लावणार. तिथनं नाही 10 दिवस तो 10 ब्लॉग मध्ये दिसला नाही अनिकेत पाटील. पण आता या ब्लॉग मध्ये तुम्हाला अनिकेत पण दिसणार आहे. तर 100% आता राहणार आहे कारण की सगळी गँग आहे जी नसतात ती पण आहे. तर बघा तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. आता राहणार तर होणारच आहे. कौन है ये लोग? कहां से आते हैं? बाहेर पुढे जाऊन वाटला बाबाला राडायचा असता. रोड बघा, रोड बघा, रोड दाखव, रोड दाखव. ऑफ रोडिंग आहे. सुमित हाय. महेश तुपे गेलेला आहे थोडा. हे बाय कुठे आलाय भैया? इकडे कुठे आलाय तू? चेंज बघ तू, दुसरं काहीतरी बघतोय. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी
गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. सो हे गाईज अरे उडी मारतो का जेवत आहे का भाकर जेवून घ्या ना पहिले माझा. फ्रेश फ्रेश कसं होता पहिली एकदम मजा एकदम थंड पाणी आलंय मजा आली परत एकदा जायचं मन झालंय पण भाकर खायचे म्हणून भाकर खायचे बाई दाखव रे आपली काय मशरूम ना तुमचा उपवास आहे ना आम्ही काहीच करू शकत नाही चला मग ये काहीच पोराय नाद करायला घेतला या ठिकाणी कशी आहे ओके का परेश कशी आहे ए तुमचा काय बघू तुमचा काय विषय आहे मशरूम कशी आहे कसा विषय कसा विषय कसा विषय मला दाखव मी पण ट्राय करतो काय आता या ठिकाणी भाकर भाजी मोठा घास घेतो पहिलाच गाईज या ठिकाणी गाईज खाण्याचा आनंद ना आपल्या ग्रुप बरोबर खाण्याचा आनंद ही वेगळीच मजा आहे गाईज ही भाकरीची टेस्ट आहे ना 2 पटीने वाढलेली या ठिकाणी तर महेशला फोन कर महेशला फोन कर पंकज शेट कसं आहे नियोजन कसं आहे निशब्द का निशब्द आहे ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा इसके मुंह में पैदाशी सुपारी है ये तोतला है. आणि इथं यायला लय मजा आहे सगळी बोलतात का टाटा पावरला एकदा येऊन बघा आता आम्ही सगळी घेऊन आलो पोरांना आता राडा करणार आहेत तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे अजून दाखवतो नेक्स्ट व्हिडिओ ना हिच एक व्हिडिओ कसा विषय गार विषय आहे ना भावा गाईज नुकतंच आता आम्ही भाकर खाऊन घेतलेली आहेत आणि आता करतोय आंघोळ या ठिकाणी कारण की निसर्गरम्य ठिकाणी आता पोचलेलो होतो आम्ही टाटा पावर त्याला म्हणतो तर पूर्ण पाणी पूर्ण थंड आहे आणि इथलं वातावरण मग एकदम कूल आहे सो आता इथे आंघोळ झाल्यानंतर मग बिर्याणी पण आणलेलं आम्ही व्हेज आज चतुर्थी असल्यामुळे सर्वही व्हेजचा बेत केलेला आहे तर आता कंटिन्यू करा दाखवतो तुम्हाला सो गाईज आता आम्ही आंघोळीला सुरुवात केली आहे आणि या ठिकाणी क्रेज आहे कारण की पूर्ण दिवस या ठिकाणी माणसं असतात सो मोबाईल घेऊन चाललो आता पाण्यामध्ये थोडी रिक्स घेतो आहे मोबाईल भिजल्याचा काय प्रॉब्लेम नाही होणार फक्त मोबाईल आतमध्ये पडला नाही पाहिजे थोडी रिक्स घेतो आहे कारण की टी शर्टला माझ्या माईक आहे आणि काय घेतली वन सेकंड सो हे गाईज हा दे त्याला अडकून राहिला असा तो मार मोबाईल उडी सांगतो तुला मग श्रवण तमनीला उठवाड हर्षद काय वाटतं कसं काय कार्यक्रम आम्ही आलेलो आहे करालेवाडी काय अनिकेत इकडे यायची तयार केली राडा घातलाय पोराई या ठिकाणी आणि कल्पेश मस्कर पुन्हा आता इथे आलेले आहेत सज्ज व्हायला ग्राउंडला अरे आणि काय 3 सक्सेसफुल झाले तुझी एक होती अजून टाक त्याला घाल टाक ओ नाईस
कल्पेशची मस्कर सज्ज आले त्या ठिकाणी आगे बघा आगे आगे पुन्हा आज सक्सेसफुल 2 झाले आहेत. झाली अरे बरं काय एक्सपिरियन्स आहे चक्री का काय झाडं आलं घेतलं काय तिथं पोराई आमच्यासोबत गाईस पर्स भिजलेली माझ्या पाण्यामध्ये थांब पर्स भिजली गाईस सो गाईस पर्स भिजलेली आता पाण्यामध्ये आणि लॉस्ट गेलोय पर्स ठेव माझी गाईस माईक पण भिजलेलं आहे आता 2000 रुपये लॉस सगळ्या गोष्टी आज भिजत चालल्यात काही समजत नाही 2000 रुपये लॉस केलं आता इकडे पैसे पण सगळे भिजलेले मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. काय सॉरी गाईस मग कॅमेरा पाण्यामध्ये गेल्यामुळे थोडा वेट करायला लागला तुम्हाला आता पुन्हा कंटिन्यू करतोय मी ब्लॉग गाईज फुल फुल मजा येते गाईज या ठिकाणी कारण की नॅचरल पाणी एकदम आणि आमचं अख्खं ग्रुप आहे आणि म्हणजे ते फुल एन्जॉय करायला भेटतोय कारण की स्विमिंग पूलपेक्षा यामध्ये खूप डिफरंट आहे कारण की खूप दिवसातून असे बाहेर ठिकाणी आम्ही आंघोळ करतोय आणि गाईज नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा सपोर्टची काही सपोर्ट कराच पण गाईज फेमस होण्यासाठी ब्लॉग करत नाही मी रिझन हाच आहे की आपण ह्या वयामध्ये जे फिरतो जे एक्सप्लोअर करतो मित्रांसोबत मजा करतो जे एन्जॉय असतो कारण की ही मजा परत भेटणार नाही ही एन्जॉयमेंट परत येणार नाही हे दिवस परत पुन्हा येणार नाही त्यामुळे हेच दिवस आहेत एन्जॉय करण्याचे त्यामुळे एन्जॉय करण्यामध्ये कंजूसी करू नका वेल काढा पैसे पण गमवा पण वेल काढा आणि आपल्या फॅमिलीसोबत आपल्या मित्रांसोबत नक्कीच अशा नवीन नवीन ठिकाणी एक्सप्लोअरला या ऑल इंडिया बघा गायचं आपला आणि आपला अख्खा HR ग्रुप अख्खी ग्रुप या ठिकाणी आहे HR ग्रुप असल्यावर राडा होतोच कर भेटतो मी दाखवते मला पकड इकडे पकड इथं आहे अरे खांदे वस्तू गाईज कंटिन्यू करा ब्लॉग आणि लाईक कमेंट सबस्क्राईब शेअर करा का नको हां मग करायला पाहिजे गाईज HR ग्रुप आल्यावर आडा होणार गाईज नवीन एक्सपिरियन्स करायला चाललोय या नॅचरल सरपंटीवरून इथं नवीन एक्सपिरियन्स आहे हा आता एक्सपिरियन्स केला आम्ही 1 2 3 4 आम्ही चाललेलो आहोत सो आता कंटिन्यू करा सुमित पण आहे जर चालूच ठेव व्हिडिओ टीचर पहिला
काहीच तर आता आमची आंघोळ करून झालेली आहे. फुल आंघोळ धुले आज 2-3 तास, फुल स्विमिंग केलेली आहे 2-3 तास. तर आता आम्ही आमची जी पार्सलची बिर्याणी आणलेली आहे, बिर्याणी आता या ठिकाणी खायला सुरुवात करतो. आज चतुर्थी असल्यामुळं आम्ही या ठिकाणी व्हेज बिर्याणी आणलेली. तर आता आम्ही आमची दिली ना तू आणजा, आम्ही बिझी आहेत ना. दिली ना. हे बघा आता इथं टाटा पावरला राडा केलाय. आता रात्री 12च्या नंतर पण राडा होणार आहे 100% गाईज, 100%, आम्ही जरा सध्या व्हेजिटेबल 100%. महेश नाही बघणार, महेशला रागाला आता. काय पुन्हा एकदा आमची आता पंगत बसलेली आहे इथं व्हेज बिर्याणीची. प्रणित कशी वाटते बिर्याणी? पापड जातील उडू आणि घेत. हर्षद तुम्ही नका खाऊ, तुम्हाला उपवास आहे. आता आम्ही या ठिकाणी बिर्याणी कंटिन्यू करतो. तर गाईस आता निघलेलो आम्ही घरी जायला आणि आजचा ब्लॉग आता एंड करण्याचा वेळ आहे. कारण की आता आमचा ऑल ग्रुप या ठिकाणी इथला क्लायमेट्स बघा गाईज, नारळाची झाडं, हे पाणी, इथला क्लायमेट्स बघा, इथला यांची मस्ती बघा आधी. जो मी अरेला 12 महिन्याचं मोठू असं याचं मोठू पाहिजे. काय ही पोच बघा, ही पोच बघा, तोड नाही. याचं काय चाललं, याचं काय चाललं, हे काय होता, हे काय होता. हाँ ये कर लो पहले. हा हे करलो पहिले. हे पण सेम गोवा ना, सेम गोवा. अच्छा हो. सो गाईज कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. आणि आता आम्ही आमचा ब्लॉग एंड करतोय. सो ते गाडीवाले गेले, त्यांची या सुमितनी त्यांची जिरवली. कॉलेज बॉय. सो गाईज आता फायनली करतोय ब्लॉगला एंड. कारण की आज फुल एन्जॉयमेंट केले. आणि कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि गाईज एन्जॉयमेंटला कधीच नाकार देऊ नका, लाईफ एकच आहे. आणि आपले मित्र वाचले पाहिजे आपल्यासोबत. बाकी एन्जॉयमेंटसाठी प्लेस कुठलाही नको आहे, प्लेस कुठलाही असू दे, फक्त आपले मित्र पाहिजे आपल्यासोबत. जे आपले खरे मित्र आहे ते आपल्यासोबत पाहिजे. एन्जॉयमेंट तुम्ही कुठेही करू शकता. चला गाईज कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. आणि एंड करतोय. बेस्ट ब्लॉगला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय. चला मी निघल्याशिवाय ब्लॉग तर ऐकणार नाही, त्यामुळे आता निघायला लागेल मला. गुड बाय गाईज, गुड बाय. जय एकवीरा.